उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निकालासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघाचा कल कुठे राहिलाय हे आपण आजच्या या स्पेशल एपिसोडमधून बघणार आहोत। हे कल एक्झिट पोल नसून त्या मतदारसंघातील ज्येष्ठ पत्रकार, सरकारी कर्मचारी व काही ज्येष्ठ राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करून घेतलेले आहे। असा निकाल लागेलच असे समजू नये, परंतु अचूक अंदाज देणे हे मागील लोकसभेपासून आपण करत आहोत व आपल्या एस मराठी न्यूजचे अंदाज आतापर्यंत चुकलेले नाही। तत्कालीन परिस्थिती किंवा मतदानाची वाढलेली आकडेवारी याचे कॅल्क्युलेशन करून बघूया पुढील मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतंय। सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत इगतपुरी मतदारसंघ। या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये जवळपास 52% मतदान घेऊन महायुती सरस ठरत आहे। याचा अर्थ अजित पवार गटाचे हिरामन खोसकर यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। दुसरा मतदारसंघ बघूया सिन्नर या मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार टक्कर बघावयास मिळाली। येथे महायुतीला जवळपास 35% तर महाविकास आघाडीला 32% मते मिळतील असा अंदाज आहे। याचा अर्थ येथे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांचा पुन्हा विजय होईल असे दिसत आहे। यानंतर पुढील मतदारसंघ येवला असून एवढ्यात महायुती व महाविकास आघाडी अशी निवडणूक झाली नसून मराठा ओबीसी अशी निवडणूक झाल्यामुळे येथील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष राहिले आहे। येथे महायुतीला 39% तर महाविकास आघाडीला 38% मतदान मिळेल असा अंदाज येते। काही ठिकाणी घडलेल्या घटनांचा अपवाद वगळता लासलगाव विभागामध्ये माणिकराव शिंदे यांना आघाडी मिळेल, तर येवला शहर व परिसरामध्ये छगन भुजबळ यांना आघाडी मिळेल असा अंदाज असून येथे छगन भुजबळ पुन्हा एकदा निवडून येतील असा अंदाज आहे। पुढील मतदारसंघ नांदगाव असून नांदगावमध्ये मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात चौरंगी लढत बघावयास मिळाली। यामध्ये महायुतीला 33% तर महाविकास आघाडीला 32% व इतरांना 37% मते मिळतील असा अंदाज असून येथील निकाल पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने लागेल असा अंदाज असून सुहास कांदे विजय होतील असे एकंदरीत दिसत आहे। तरीही येथे डॉक्टर बोरसे व समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने नेमकी यांनी महायुतीलाही महाविकास आघाडीला डॅमेज केलंय यावर सर्व गणित अवलंबून असून निकालात काही प्रमाणात बदल होऊ शकतो। यानंतर मालेगाव वायुमध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढत बघायला मिळत असून दादा भुसे यांच्या विरोधात अद्वै हिरे यांनी दंड थोपटले होते, तर बंडू काका बच्छाव यांनी अपक्ष उमेदवारी करत दोघांनाही आव्हान दिले होते। येथे महायुतीला 27% तर महाविकास आघाडीला 25% मते मिळतील असा अंदाज असून इतर या विभागात जवळपास 48% मतदान होईल व त्यातील मोठा हिस्सा बंडू काका बच्छाव यांच्या बाजूने राहील असा अंदाज असून बंडू काका बच्छाव जॉईंट किलर ठरू शकता असा अंदाज देखील पत्रकारांनी सांगितलाय। महाविकास आघाडीच्या बाजूने देखील निकाल लागू शकतो असा तर्क लढविला जात आहे। यामध्ये मालेगावमध्ये शहरमध्ये महाविकास आघाडीला तब्बल 49% मतदान मिळत असून महायुतीच्या बाजूने 14% मतदान आहे। येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील। यानंतर बागलाण या तालुक्यामध्ये महायुतीला 39% तर महाविकास आघाडीला 34% मते मिळतील व येथे बोरसे पुन्हा आमदार होतील असा अंदाज लढविला जात आहे। यानंतर कळवण सुरगाणा या मतदारसंघात सीपीएम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अशी थेट लढत असून महाविकास आघाडीच्या बाजूने जवळपास 43% मतदान झाले असून महायुतीच्या बाजूने देखील 43% मतदान झाल्याचा अंदाज आहे। यामुळे येथील लढत तुल्यबळ होऊन निकाल काय लागतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। निफाड मतदारसंघात अण्णा विरुद्ध काका अशी लढत झाली असून महायुतीला जवळपास 43% तर महाविकास आघाडीला 41% मते मिळतील असा अंदाज असून अजित पवार पक्षाचे दिलीप काका बनकर हे पुन्हा विजय होतील असा अंदाज तेथील स्थानिक पत्रकारांचा आहे। यानंतर दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 35% तर महायुतीला 38% मते मिळाली असल्याचा अंदाज आहे। हे अंदाज कायम राहिल्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा आमदार होतील असा अंदाज आहे। देवळाली या मतदारसंघात महायुतीला तडा गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्या सरोज अहिरे यांना 27% तर शिवसेनेच्या अहिरराव यांना 15% मते मिळतील असा अंदाज असून महाविकास आघाडीचे नेते योगेश घोलप यांना 26% मते मिळण्याचा अंदाज आहे। येथे सरोज अहिरे व योगेश घोलप यांच्यात काटेची टक्कर असून येथेही निकाल थोड्याफार प्रमाणात सरोज अहिरे पुन्हा बाजी मारतील असे दिसत आहे।
यानंतर नाशिक पश्चिम मध्ये महायुतीला 29%, तर महाविकास आघाडीला 30% मते मिळाल्याचा अंदाज असून जवळपास 41% मते इतरांना मिळाल्याचा अंदाज आहे. येथे महाविकास आघाडीचे उमेदवार थोड्याफार फरकाने विजय होतील असे दिसत असले तरी येथे प्रांतवाद झाल्याचं दिसल्याने नेमका अंदाज तेथील स्थानिकांना व पत्रकारांना येथे नाहीये. त्यामुळे हा निकाल उद्या दुपारपर्यंत मिळेल असा आशा बाळगूया. यानंतर सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ नाशिक मध्ये असून या मतदारसंघात महायुतीला 34%, महाविकास आघाडीला 36% मते मिळतील असा अंदाज आहे. येथे महायुतीचे वसंत गीते विजय होतील असा दावा केला जात आहे. परंतु वसंत गीते यांच्या जवळच्या काही लोकांनी शेवटच्या दिवशी त्यांचे काम न केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे निकाल बदल होऊ शकतो. तरीही वसंत गीते हे जवळपास 5,000 ते 7,000 मतांनी विजय होतील असा अंदाज आहे. त्यानंतर नाशिक पूर्वचा अंदाज बघूया. नाशिक पूर्व मध्ये महाविकास आघाडी व महायुतीचे प्रचंड तणाव बघावयास मिळाला. यामध्ये महायुतीला 34%, तर महाविकास आघाडीला 31% मिळतील, तर जवळपास 35% मते इतरांना मिळतील. त्यामुळे येथे महायुतीचा आमदार होईल असा अंदाज आपल्या एस मराठी न्यूजने वर्तविलाय. आपण सांगितल्याप्रमाणे निकाल लागतीलच असे नाही, परंतु निकालांचे विश्लेषण करावे अशी मागणी असल्याने आपण त्या मतदारसंघातील कल नेमका काय हे जाणून घेऊ आपल्या पुढे मांडले आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. एस मराठी न्यूज संपादकीय नाशिक.